भाजपाला आज बिहारमध्ये दणदणीत फटका बसलाय, ज्याचा विचारही केला नव्हता असा फटका बसलाय। बिहारच्या बांकीपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आज भाजपा हरली, सणसणीत हरली। जिथं निवडणूकच नाहीये अशी दरपोक्ती भाजपचे नेते करत होते, तिथं भाजपा हरली। भाजपाच्या दिग्गज नेत्यांची एवढी वाईट अवस्था झाली की आपापल्या बूथवर पण त्यांना लीड घेता आला नाही एवढी। पण भाजपाला पराभवाची ही धूळ चारली आहे कुणी? भाजपला ना काँग्रेसनं हरवलंय आणि ना लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीनं हरवले। भाजपला हरवले जनसुराज पार्टीनं, फक्त 1.5 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या जनसुराज पार्टीनं। बांकीपूरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपचे नीरज सिन्हा यांना धूळ चारली आहे। बांकीपूरच्या या विजयानं बिहारच्या सत्ता समीकरणामध्ये काही फरक पडणार नाहीये, पण बिहारमधला भाजपचा हा पराभव देशाच्या राजकारणाला नवी दिशा सांगणारा ठरतोय। बिहारमधला बांकीपूर हा मतदारसंघ म्हणजे भाजपचा परंपरागत मतदारसंघ, बऱ्यापैकी शहरी मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो। जवळपास 1995 पासून भाजपचं इथं वर्चस्व राहिले। 2025च्या बिहार विधानसभेमध्ये भाजपाचे नितीन नबीन इथून निवडून आले। नोव्हेंबर 2025 मध्ये ते बिहार सरकारमध्ये मंत्री झाले, पण अवघ्या महिन्याभराच्या आत त्यांनी मंत्रीपद सोडलं। का? कारण भाजपनं त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असं हे नाव होतं। फक्त वयाच्या 45व्या वर्षी जानेवारी 2026 मध्ये नितीन नबीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले। एप्रिल 2026 मध्ये भाजपानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं। मग नितीन नबीन यांची बिहारमधली ही बांकीपूर विधानसभेची सीट रिकामी झाली। या सीटवर पोटनिवडणूक लागली। आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची रिकामी झालेली जागा म्हणजे भाजपा तिथं जिंकणारच हा भाजपाचा ठाम विश्वास होता। पण तरीही भाजपा कोणतीही निवडणूक हलक्यात कधी घेत नाही, त्यामुळे जोरदार प्रचार भाजपानं सुरू केला। उमेदवार निवडला, नाव होतं अभिषेक बंटी। वाजत गाजत बंटी साहेब फॉर्म भरायला गेले, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपला फॉर्म आपण मागे घेतोय अशी घोषणा केली। निवडणूक लढता येणार नाही असं सांगितलं। बाकी काही कारण त्यांनी दिलं नाही, पण ते कारण बिहारच्या लोकांना अगदी नीट माहीत होतं। या अभिषेक बंटी साहेबांचे पिताश्री हे चारा घोटाळ्यातले आरोपी। लालू प्रसाद यादव यांच्यासह चारा घोटाळ्यामध्ये ज्या लोकांना शिक्षा झाली त्यातले ते एक। आता समोर प्रशांत किशोर सारखा मीडियामध्ये चांगली हवा असणारा उमेदवार असेल तर तो या मुद्द्यावर वातावरण तापवणार हे नक्की होतं। आणि तसं झालं असतं तर बांकीपूर सोडा, अवघ्या बिहारमध्ये भाजपला उत्तर देत फिरावं लागलं असतं। तो व्यापच नको म्हणून भाजपानं उमेदवार बदलला आणि नीरज सिन्हा या उमेदवाराला उमेदवारी दिली। आता नीरज सिन्हा यांना निवडून आणणं बाकी कुणासाठी नसलं तरी बिहारच्या मुख्यमंत्र्यांसाठी म्हणजे सम्राट चौधरींसाठी अति म्हणजे अति गरजेची गोष्ट बनली होती। कारण बिहारमध्ये भाजपाचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला होता आणि तोही जेमतेम 4 महिन्यांपूर्वी। 2025ला जेव्हा बिहार विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा भाजपाला जागा चांगल्या मिळाल्या, पण नितीश कुमार यांच्यासोबत युती असल्यानं त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं। पण नितीश कुमारांची प्रकृती आणि इतर काही कारणांमुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदी राहणं कठीण बनलं। मग मुख्यमंत्री झाल्यानंतर 4च महिन्यात नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याची घोषणा केली आणि मग त्यांच्या जागी मुख्यमंत्री झाले भाजपाचे सम्राट चौधरी। सम्राट चौधरी म्हणजे विरोधकांचं अगदी सहज टार्गेट होऊ शकेल अशी व्यक्ती, अत्यंत बोलघेवडे। प्रशांत किशोर यांनी बांकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरला, पण त्यांनी भाजपाच्या उमेदवाराकडे ढुंकून बघितलं नाही। कारण प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचा टोन सेट केला तो थेट सम्राट चौधरींच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात। ही निवडणूक भाजपा हरली तर सम्राट चौधरींनी राजीनामा द्यावा असा प्रशांत किशोर यांचा घणाघात। क्योंकि हम लोगों ने कहा है कि कल का जो चुनाव है वो सम्राट सरकार पर रेफरेंडम है, और जिस तरीके से पूरी सम्राट सरकार, उनके विधायक, मंत्री, सांसद, अफसर, पुलिस सब लगे हुए थे, अगर कल भाजपा हारी तो सम्राट चौधरी को उसकी नैतिक जिम्मेवारी लेनी चाहिए, इस्तीफा देना चाहिए। अगर नहीं लेंगे तो भाजपा वाले खुद ही उनको हटाएंगे, हमको उसकी चिंता करने की जरूरत नहीं है। त्यामुळे निवडणूक इंटरेस्टिंग झाली। भाजपचा पहिला पराभव या निवडणुकीत झाला तो इथंच, कारण एरवी नॅरेटिव्ह सेट करणारी भाजपा इथे मात्र प्रशांत किशोरांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यात अडकली। प्रशांत किशोर यांनी बिहारच्या आवडत्या जातीय राजकारणाला या प्रचारात फारशी जागाच दिली नाही। त्यांचा प्रमुख मुद्दा काय होता? अकाउंटेबिलिटी, सरकार की जवाबदेही। सरकारची कामं, प्रशासन वगैरे मुद्दे हे तसे बिहारच्या राजकारणात फार चर्चेत नसतात, पण प्रशांत किशोर त्यावरच खेळले। दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे बिहारच्या लोकांना आणखी भावले। सम्राट चौधरी आणि भाजपच्या नेत्यांनी विविध विकास कामांचे पाढे वाचले खरे, पण ते लोकांपर्यंत फार नाही पोहोचू शकले।
नेहमीप्रमाणे भाजपानं तगडी टीम प्रचाराला उतरवली. त्यात आघाडीवर होते भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद. खरं तर रविशंकर प्रसाद इथूनच भाजपचे खासदारही आहेत. आपल्याच मतदारसंघात प्रचार करताना रविशंकर प्रसाद भलतेच कॉन्फिडंट होते. त्यांनी प्रशांत किशोर यांना एवढं कमी लेखलं की या मतदारसंघामध्ये निवडणूक नाहीच होत, इथं भाजपाशिवाय कुणी येऊच शकत नाही असं त्यांनी ठासून सांगितलं. पण प्रत्यक्षात आज जेव्हा निकाल लागत होते तेव्हा रविशंकर प्रसाद यांनी जिथं मतदान केलं त्या बूथवर सुद्धा भाजपाला आघाडी मिळवता आली नाही अशी माहिती आहे. इथं दुसरे नेते होते अर्थातच नितीन नबीन. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नितीन नबीन यांचा रुतबा, पद, प्रतिष्ठा सगळं वाढलं, पण प्रत्यक्ष मतदारसंघात त्याचा काहीही असर दिसत नव्हता. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नितीन नबीन यांना पंतप्रधानांनी वाराणसीत जायला सांगितलं होतं, पण मतदारसंघातली अवस्था पाहता नितीन नबीन यांनी तो दौरा टाळल्याची चर्चा आहे. नितीन नबीन यांच्यासाठी बाकीपूरचा पराजय प्रचंड लाजिरवाणा आहे. प्रशांत किशोर हे देशाला नवे नाहीयेत, बिहारला नवे नाहीयेत, देशाच्या राजकीय क्षेत्राला तर ते अजिबातच नवे नाहीयेत. पण निवडणुकांच्या मैदानात प्रशांत किशोर एकदम नवे होते, कारण प्रशांत किशोर यांची कारकीर्द राजकीय रणनीतिकाराची. काँग्रेस, भाजपा, तृणमूल काँग्रेस अशा अनेक पक्षांच्या निवडणुका त्यांनी सजवल्या. निवडणुकांमधले मुद्दे, उमेदवार, प्रचाराची दिशा हे सगळं ठरवण्यामध्ये प्रशांत किशोर यांचा हातखंडा. पण प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याचा त्यांचा अनुभव शून्य होता. 2024 साली त्यांनी जनसुराज्य पार्टीची स्थापना केली. 2025 मध्ये बिहारची निवडणूक लढली, नवे उमेदवार दिले, पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. जबरदस्त हार पदरी आली. पण पुढच्या 4च महिन्यात ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आले. अनेकांनी सांगितलं बाकीपूरची सीट म्हणजे भाजपचा गड आहे. प्रशांत किशोर म्हणाले गडबीड काही नसतं, गड लोकांचे असतात, पार्टीचे नाही. प्रशांत किशोर यांच्या विरोधात तिसरा उमेदवार होता तो लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचा. या पक्षाची कमान सध्या त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या हातात आहे. तरुण नेतृत्व आहे. पण सरकारी पक्षाचा वैताग आला की लोक आपल्याकडेच येणार हा त्यांचा गाढा विश्वास. त्यामुळे बसले परदेशात जाऊन निवांत. निवडणुकीला 3 दिवस शिल्लक असताना आले बिहारमध्ये. 3 दिवस रॅलीज वगैरे केल्या, पण त्यानं काहीही उपयोग झाला नाही, कारण तोपर्यंत प्रशांत किशोर यांनी बिहारमधलं मैदान साफ केलं होतं. नेता नुसता तरुण असून चालत नाही, त्याचे विचार तरुण असावे लागतात. अँटी इन्कम्बन्सी आली की आपणच पर्याय असा विचार केला तर काय होतं ते तेजस्वी यादवांना या निवडणुकीत कळलंच असावं. काँग्रेसनं तर या मतदारसंघामध्ये प्रशांत किशोर यांनाच मदत केल्याची चर्चा आहे. बाकीपूरचा निकाल हा फक्त एका पोटनिवडणुकीचा निकाल नाहीये. या निकालामुळे बिहारच्या सत्ता कारणामध्ये एका नव्या पक्षाची आणि एका नव्या नेत्याची एंट्री झाली आहे. त्याचे विचार बिहारच्या राजकारणाला नवे आहेत. जर बिहारसारखं पॉलिटिकली अत्यंत सेन्सिटिव्ह असलेलं राज्य नव्या विचारांना जागा देत असेल तर हा बदल बिहारपुरता मर्यादित असू शकत नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. योग्य बदल द्या, विश्वासार्ह बदल द्या, आम्ही संधी देऊ, हा संदेश बिहारच्या निवडणुकीनं दिलाय. हा संदेश सत्ताधाऱ्यांना आहेच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त तो विरोधकांना आहे. सत्ताधाऱ्यांना नकार म्हणजे विरोधकांना होकार, हा जो सर्धोपट विश्वास विरोधकांना आहे ना, तो कायम खरा ठरणार नाही जर लोकांना नवा ऑप्शन मिळाला तर. त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये सध्या नव्या चेहऱ्यांसाठी, नव्या विचारांसाठी जागा तयार आहे, मैदान तयार आहे, हे स्पष्ट संकेत बाकीपूरनं दिलेत. सवाल एवढाच आहे की ती जागा कोण व्यापणार.